दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। मुंबई आग्रा महामार्गावरील मंगरुळ फाटा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागानं धाडसी कारवाई करत तब्बल 2,90,67,000 रुपयांचा विदेशी मद्यसाठा आणि 10 चाकी कंटेनरसह मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। माननीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क डॉक्टर राजेश देशमुख, संचालक प्रसाद सर्वे, विभागीय उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक संतोष झगडे, अधीक्षक डॉक्टर व्ही.टी. भुकन आणि उप-अधीक्षक अलसू तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने 1 जुलै 2026 रोजी मुंबई आग्रा महामार्गावरील गुरुद्वारा समोरील मंगरुळ फाटा येथे सापळा रचला होता। या कारवाई दरम्यान NL01 AF 3538 क्रमांकाच्या 10 चाकी कंटेनरची तपासणी करण्यात आली। तपासणीत गोवा राज्यात निर्मित रॉयल ब्ल्यू व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 72,000 प्लास्टिक सीलबंद बाटल्या आढळून आल्या। वाहनासह जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 2,90,67,000 इतकी आहे। या प्रकरणी युनुस युसुफ पठाण, जानी इक्बाल खान आणि रऊफ लतीफ शेख यांना अटक करण्यात आली आहे। 2 जुलै 2026 रोजी आरोपींना चांदवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली। ही कारवाई निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक MD कोंडे, YR जोशी, सुनील पवार, अमोद भडागे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक OV पाटील तसेच जवान धनराज पवार, संतोष बोन्हाडे, गौरव तारे, विजय पवार, वीरसिंग पावरा, गणेश शेवगे, विठ्ठल हाके, योगेश साळवे, राजेश चव्हाणके आणि महिला जवान वर्षा दळवी यांनी यशस्वीरित्या पार पाडली। या मोहिमेस भरारी पथक क्रमांक 2 सटाणा येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले। या गुन्ह्याचा पुढील तपास अधीक्षक संतोष झगडे आणि अधीक्षक डॉक्टर व्ही.टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक चंद्रकांत पाटील करत आहेत। दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागानं नागरिकांना आवाहन केले आहे की परिसरात अवैध मद्य निर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक 1800 233 9999 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 84 220 01133 वर माहिती द्यावी। माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल। प्रतिनिधी संकेत भंगाळे, दक्ष न्यूज, नाशिक।